नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सुद्धा आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत। आता मित्रांनो, विदर्भातील 9 जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळत आहे। त्यामध्ये सर्वाधिक पीक विम्याची भरपाई ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आलेली आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळत आहे, कोणकोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि कोणत्या ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, विदर्भातील 9 जिल्ह्यांसाठी 489 कोटी रुपयाची नुकसान भरपाई आलेली आहे आणि मित्रांनो, ही सर्वाधिक भरपाई बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे आणि सर्वात कमी नुकसान भरपाई भंडारा जिल्ह्यासाठी आहे। आता यामध्ये मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळत आहे आणि त्यासाठी कोणकोणते ट्रिगर लावले। तर विदर्भातील जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ही नुकसान भरपाई आहे। त्यामध्ये बुलढाणा जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 144 कोटी 21 लाख रुपये, पीक कापणी प्रयोग 2 लाख रुपये आणि एकूण भरपाई आहे 144 कोटी 23 लाख रुपये। तर अमरावती जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 50 कोटी 9 लाख रुपये, तर काढणी पश्चात भरपाई 10 कोटी 51 लाख रुपये मिळणार आहे। पीक कापणी प्रयोगांतर्गत 19 लाख रुपये नुकसान भरपाई, तर एकूण भरपाई अमरावती जिल्ह्यासाठी 60 कोटी 80 लाख रुपये मिळणार आहे। अकोला जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 66 कोटी 64 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। तर वाशिम जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 10 कोटी 74 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 6 कोटी 86 लाख रुपये, तर काढणी पश्चात भरपाई 22 कोटी 95 लाख रुपये आणि एकूण भरपाई आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी 29 कोटी 81 लाख रुपये। तर वर्धा जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 115 कोटी 18 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि काढणी पश्चात भरपाई ही 71 लाख रुपये वर्धा जिल्ह्यासाठी आहे आणि एकूण भरपाई 115 कोटी 90 लाख रुपये ही वर्धा जिल्ह्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, नागपूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 55 कोटी 94 लाख रुपये, तर पीक कापणी प्रयोग अंतर्गत 11 लाख रुपये अशी एकूण नागपूर जिल्ह्यासाठी 56 कोटी 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, भंडारा जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 4 लाख रुपये, तर गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2 कोटी 98 लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई 2 कोटी 40 लाख रुपये अशी एकूण 5 कोटी 38 लाख रुपये नुकसान भरपाई ही मिळणार आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांच्या काही खात्यात आलेली आहे, काही शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे। तर मित्रांनो, अशी ही एकूण विदर्भातील 9 जिल्ह्यांसाठी 489 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळत आहे। आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात आली असेल, काही शेतकऱ्यांच्या खात्यात एक 4-5 दिवसामध्ये ही खात्यामध्ये पडणार आहे। अशी ही महत्त्वाची विदर्भातील माहिती होती। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।